ती थंड पडली आहे. वारा थोडासा मंदावलाय आणि मॅच रंगणार आणि या मॅचला रंगवण्यासाठी आम्ही इन्व्हाइट करतो आमचे साथी समालोचक आणि कराड जिल्ह्याचा हक्काचा आवाज मिस्टर रुपेश पाडेल. रुपेश, प्लीज कम अँड कलेक्ट. प्लीज कम ऑन टू द मायक्रोफोन प्लीज. हॅलो. थँक्यू नितीशजी. आपण आवाज ऐकत होता नितीश भोईर यांचा. जाऊया मॅच कडे आणि ही मॅच आपण पाहत आहे बहुत आहे श्री सद्गुरू बाबा महाराज वॉरियर्स सवादे आणि श्री सिद्धनाथ स्पोर्ट्स वानरवाडी. पहिलाच बॉल आहे टॉस जिंकलाय सवादे टीमला आणि प्रथमतः बॅटिंगचा निर्णय घेण्यात आलाय. चित्ररक्षणासाठी आमंत्रित केले गेले वानरवाडी आणि पहिला बॉल वाईट आणि त्याच्यानंतर दुसराही बॉल एक खराब हाताळला जातोय सागर यांच्याकडून. 2 धावा इथे वाईटच्या स्वरूपामध्ये मात्र येताना पाहायला मिळत आहेत. असं भरपूर सारं तुम्हाला परिचय निसर्गाचा सुद्धा होताना पाहायला मिळतोय, खेळाडूचा होताना पाहायला मिळतोय. कारण भरपूर सारं ज्यांच्या डोक्यामध्ये कम्प्युटर फिट गेले की नितेशजी भोईर आपल्याला आज समोरच्या चित्रामध्ये आज हे स्पर्धेसाठी पाहायला मिळत. हाही व्हाईट बॉल म्हणजे व्हाईटची हॅट्रिक इथे मात्र पाहायला मिळते. आणि आमचे 12वे खेळाडू अर्थातच ऋषिकेश तेव्हा आमच्या समवेत कॉमेंट बॉक्स मध्ये जोडले गेले. सुरेशजी माटेकर त्यांचे चिरंजीव ते घरातून मॅच पाहत असेल कदाचित त्यांची उपस्थिती ती आपल्याला पाहायला मिळत नाहीये. आणि आणखी एक व्हाईट बॉल ते मात्र हाताळला चालू चांगली गोलंदाजी करावी लागेल कारण तुम्हाला पहा इथे रबर बॉल पावसाळी क्रिकेट आहे आणि पावसाळी रबर बॉल क्रिकेटमध्ये निश्चितच गोलंदाजांना थोडीशी अडचण होत असेल त्यावरती परिपूर्ण तुम्हाला मात करायची आहे. आता अखेरचा बाबा टायमिंग प्रॉपर आहे. धी धडक बॉलला फेकून दिले सीमा रेषा पार. धावा येतील मात्र इथे 6 षटकार. डिटेल ऑफ द बॅट आणि त्याच्यानंतर मात्र प्रहार असा फटका कडक होता तसा व्यक्तिमत्व सुद्धा कडक असणारे आमचे सुनीलजी चालके सर याचंही ते शिबाग बनवताना पाहायला मिळतोय. खूप प्रेम त्याचंही सातत्याने या क्रिकेटवरती पाहायला मिळतोय. गॅप शोधून काढण्याचा प्रयत्न ऑन साईडला खेळून काढलाय. राकेश आहे तिथे बॉल बद्दल पोहोचत उचलतील वेगळी करतील तोपर्यंत एक सिंगल येताना मात्र पाहायला मिळेल. आणि या सिंगल नंतर धावफलकावरती धावा लागल्या जाते त्या 11 धावा. सायगेनला अजिंक्यला पाहतो इथे. आणि त्याच प्रकारे ना पाहायला गेलं तर ही जोडी खूप महत्वपूर्ण आहे सवारी टीमसाठी. आणि इथून बॅक टू बॅक वाईड आल्यानंतर आणखी एक वाईट बॉल मात्र इथे हाताळला जातोय. हीच तुम्हाला पाहिलं गेलं तर ना गोलंदाजी करत असताना रबर बॉल पावसाळी क्रिकेटमध्ये अडचण वारंवार होताना पाहायला मिळते. आणि इथून पाहायला गेलं तर या बॉलची गरज आहे ना तो बॉल मात्र हाताळला गेला आणि इथे अपेक्षा आहे की अशाच प्रकारची मात्र गोलंदाजी व्हावी आणि त्याच प्रकारे गोलंदाजी होताना पाहायला मिळेल का तेही पाहणं प्रश्नचिन्ह मात्र पाहायला मिळतोय. आणि आतापर्यंत धावफलकावरती जर विचार केला तर धावफलकावर धावा लागल्या तर त्या 12 धावा. आणखी एक दर्जेदार बॉल बॅक टू बॅक आपण पाहायला गेलं तर व्हाईट बॉल हाताळले गेले होते 4 या षटकामध्ये दोघं. आणि त्याच्यानंतर चांगली गोलंदाजी 5 व्हाईट बॉल हाताळले गेले. आणि त्याच्यानंतर बॅक टू बॅक 2 चेंडू मात्र चांगल्या प्रकारे हाताळले जात आहेत. हाही चांगला फटका आहे. नजाकत सौंदर्य ताकद अगदी ताकदीचा वापर टायमिंग प्रॉपर बॉल चाललाय सीमारेषा पार. येथे मात्र हा शिवराज ढाबा स्टाईलनं चविष्ट स्वादिष्ट त्याच प्रकारे आहे फटका आहे मात्र सविष्ट षटकार.
आणखी एक चांगला फटका अगदी जिथून आपण पाहायला गेला तर शिवराज ठाबा इलापूर तिथं त्यांचा बॅनर आपण जिथे पाहायला मिळतोय त्यालाही हा फटका होताना पाहायला मिळतोय. आणि त्यानंतर इथून धावफलकावरती धावा लागल्या तर त्यात एकूण 22 धावा, 24 धावांचा शदीपचा हा षटक आपल्याला विसरता येणार नाही. तिथून मॅच कुठेतरी टर्न होते की काय असं वाटत होतं. आणि पहा इथे खेळाडूंना अगदी सुवर्ण संधी आली आहे. जे आमचे शिवराज ठाबाचा जो आपल्याला फ्लेक्स दिसतोय त्याला जर का डायरेक्ट हिट केला तर फक्त हिट करणाऱ्या खेळाडूला फलंदाजाला फक्त संध्याकाळची मेजवानी शिवराज ढाबा इथे मात्र मिळणार आहे. याची ही नोंद घ्या. आकर्षक बक्षीस, स्वादिष्ट, चविष्ट आणि क्वालिटी असणारा शिवराज ढाबा आपल्या आपल्या माणसाचा आपल्या हक्काच्या माणसाचा ढाबा म्हणजे शिवराज ढाबा. हा प्रकार बॉल फिरकी घेतली होती, फिरकी घेतली परंतु गोलंदाजी तेवढा चतुर पाहायला मिळतोय. त्यांनीही मात्र फिरकी घेत गोलंदाजी केली गेली आणि इथून डॉट बॉल आले आणि इथून षटक क्रमांक इथे समाप्त झाले. पहिल्या त्याच्यानंतर दुसऱ्या षटकाला सुरुवात झाली आणि डॉट बॉलनी मात्र सुरुवात करत असताना विजय हे गोलंदाज रवीला पाहतोय इथे ऑन स्ट्राईक. हाही फटका जर खेचलाय तर तिथून धावा मिळतील की तेही पाहणं गरजेचं. बॉल सीमा पार, वाव व्हॉट अ क्लास स्केल आणि इथून क्लास फटका मात्र फेकून दिलाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. धावा येतील मात्र इथे रवी यांच्या बॅटमधून पूर्णपणे 6 षटका. बघू आणखी एक दर्जेदार आणि अगदी प्रेमपूर्वक सर्वांशी वागणारे सुरेश पाटील सर यांचं इथे शुभ आगमन झालेलं आहे. क्रिकेटवरती प्रेम करणारं नित्यांत एक आदरपूर्वक व्यक्तिमत्व सुरेशजी पाटील सर. सातत्याने गावावरनं अगदी नवी मुंबईपर्यंत प्रवास यांचा आपल्याला पाहायला मिळतोय आणि टाळगाव या टीमवरती अतोनात प्रेम. मागील स्पर्धेमध्ये मला वाटतं बक्षीस पात्र टीम ही झाली होती आणि त्याच्यानंतर त्यांचा स्टेटस पाहिले आम्ही आणि काय चेहऱ्यावरती स्मित हास्य नाही असं ज्यावेळी तुमचा गाव टीम जिंकतो त्यावेळी पूर्णपणे गाव जिंकत असतं आणि गावाचं नाव आहे टाळगाव. त्याच गावातील सुरेश पाटील सर त्यांचे शुभागमन झाले. त्यांचं करतोय आम्ही ते सहर्ष सहर्ष स्वागत. हाही फटका चांगला आहे. वाव नाईस साऊंड. सारे का बाप्पा धनिसा बॉल चालला आला फेसी मारेच्या पार. धावा येथील मात्र रवी यांच्या बॅक मधून 6 षटका. 34 34 धावा या षटकारानंतर मात्र लागल्या जात आहेत. लेफ्ट हँड बॅट्समन परिपूर्ण आपल्या ताकदीचा अनुभवाचा वापर करत असताना रवी यांना मात्र पाहायला मिळतोय आणि ते हल्ला चढवलाय कोणावरती तर विजय यांच्यावरती. तुला माहिती आहे की दर्जेदार गोलंदाज विजय आहे त्यांना टार्गेट करायचं आहे आणि टार्गेट केलं गेलंय. बॅक टू बॅक 2 षटकार षटकारांची हॅट्रिक इथे मात्र साजरी केली जाईल का रवी या मात्र फलंदाजांकडून परंतु नाही. स्लोवर डिलिव्हरी चेंज ऑफ द स्पेस इथे मात्र पाहायला मिळालं आणि ही तर खासियत आहे. आणि पाहायला गेलं तर त्याच्यानंतर वनटी स्वरूपामध्ये एक सिंगल येताना मात्र पाहायला मिळेल आणि या सिंगल नंतर धावफलकावरती धावा लागल्या जाते त्या 35 धावा 35 आणि स्फोट आणि या षटकातील उर्वरित अजूनपर्यंत 2 बॉलचा खेळ बाकी आहे. विजय यांना इथून कलात्मक पद्धतीने तुम्हाला खेळ करावा लागेल कारण रवी यांनी आतापर्यंत चांगली कामगिरी केली गेली आणि चांगली कामगिरी करत असताना जर पाहायला गेलात तर गोलंदाजी ही तुम्हाला चांगली करावी लागेल. जसे तसे उतर अलग कार्पेट वाव क्लास एफर्ट्स पहा तिथे 100% कमिटमेंट तिथे मात्र पाहायला मिळते आपल्या गावासाठी गावाच्या नावासाठी गावाच्या अस्मितेसाठी. विजय 12 क्रमांक जर्सी परिधान करणारे खेळाडू आणि स्वतः गोलंदाज आपल्याला पाहायला मिळत आहेत. हे आहे माती या मैदानाची माती त्या जर्सीला मात्र लागली गेली. तर यासाठी खेळाडू येत असतात. पाहिलं गेलं तर किती समर्पण या क्रिकेटसाठी मात्र केलं जातं आपल्या गावासाठी केलं जातोय. इथे यांना कोणतं पेमेंट नाहीये. पेट्रोललाही पैसे दिले जात नाहीये. परंतु गावाचं नाव आहे ना त्या गावाच्या नावासाठी ही एक्स्ट्रा एनर्जी तिथे जी सातत्याने खेळाडूंमध्ये येत असतात ते आपल्याला पाहायला मिळतोय. आणखी एक सिंगल येताना पाहायला मिळेल आणि सिंगल नंतर षटक क्रमांक समाप्त होतोय विजय यांच्या स्वरूपामध्ये दुसरं आणि 2 षटकांच्या खेळीनंतर धावफलकावरती एकूण धावा लागल्या जात आहेत त्या 37 धावा 37. एक मोठी धावसंख्या जमवण्यामध्ये सध्या तरी यशस्वी होत असताना प्रथमतः बॅटिंग करत असताना टीम आपल्याला पाहायला मिळते श्री सद्गुरू बाबा महाराज वॉरियर्स सवारी टीम हे सुरेशजी माटेकर अगदी घरातून ही लाईव्ह मॅच पाहतायत
आणि त्यांनाही थोडंसं बरं वाटलं असेल की कुठेतरी पहिल्या षटकामध्ये ही मॅच फसवी की काय असं वाटत होतं. बॅटची कनेक्टिव्हिटी चांगली होत नव्हती, परंतु त्यानंतर 2 षटकांमध्ये परिचित अशी बॅटिंग मात्र आपल्याला पाहायला मिळाली रवी यांची. आणि रवी यांनी मात्र आपला क्लास दाखवून दिला. आणि त्याच क्लासवरती एक चांगली धावसंख्या मात्र इथे जमवताना मात्र इथे पाहायला मिळत आहेत. 8 बॉलमध्ये 22 धावांची बहारदार खेळी साकारतोय आणि 4 बॉलमध्ये 10 धावा साकारणारा खेळाडू अजिंक्य नॉट स्ट्राईक एंडला. परंतु परत एकदा रवी यांच्याकडे स्ट्राईक आहे, तर गोलंदाजीसाठी सचिन. सचिन या नावाची चर्चा किती करावी. हो हो, चांगला बॉल हाताला स्किट केलाय, लॉंगॉनच्या डोक्यावरून बॉल होते परार 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 4 चौकार. रवीला थांबवणार कोण हाही मोठा प्रश्न आहे ना. आणि तो प्रश्न सोडवणारा गणित, हा सोडवणारा कठीण गणित आहे. तो कोण सोडवेल त्याचाही मोठा प्रश्न आहे. 41 धावा पोटी पण आतापर्यंत लागल्या. सचिन त्यांना चांगली गोलंदाजी करावी लागेल. संधी आहे तिथे. क्षेत्ररक्षक बॉल पर्यंत पोहोचतायत. उचललं गेले स्ट्राईक कन्वर्ट करण्याचा प्रयत्न, परंतु टेनिस क्रिकेटमध्ये पहा इथे देव देतं आणि कर्म नेतं असं म्हणतात ना तिथेची, तसा काहीसा प्रकार इथे मात्र घडलाय. अतिमोह संकटात ने असं म्हटलं जातं. आणि रवी यांना पाहायला गेला तर बाद इथे मात्र होताना पाहायला मिळतोय. अगदी भर भरून देव मात्र ते देत होता, धावा येत होत्या. त्याच्यानंतर मात्र रवीला मोह आवडता आला नाही आणि स्ट्राईक घेण्याच्या प्रयत्नामध्ये नादामध्ये मात्र रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद झाले. आणि पहिला विकेट इथे 42 या धावांवरती मात्र जाताना पाहायला मिळतोय टीम सवारी. आता इथे नवीन फलंदाज दीपक मात्र येताना पाहायला मिळत आहेत. आणि त्या प्रश्नाचं उत्तरही सोडवलंय. आपण चर्चा करत होतो गणित हा कठीण समीकरण सचिन यांच्यासाठी बनताना पाहायला मिळतोय. त्यानंतर जसे आले होते ताबडतोब उत्तर मात्र देताना पाहायला मिळत आहेत. हा येतोय जसं आले तसे मात्र दीपक यांच्या बॅटमधून खन 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 खणखणीत अजिंक्य यांच्या बॅटमधून शानदार षटकार. अजिंक्य वाट पाहत होते. अजिंक्य यांच्या बॅटिंगचा विचार केला तर पहिला बॉल फेस केला तेव्हा षटकार ठोकला होता. दुसऱ्या बॉलवरती चौकार आणि तिसरा बॉल फेस केला, तिसऱ्या बॉलवरती षटकार. ते मोठी फटक्यांची बोलबाला तिथे मात्र सध्याच्या घडीला पाहायला मिळतोय. आता इथून सिंगल घेत समाधान अजिंक्य मात्र मानताना पाहायला मिळत आहेत. आणि या सिंगल नंतर धावफलकावरती एकूण धाव लागल्या जात आहेत 49. एक धाव दूर अर्धशतकी संघाची खेळी होण्यासाठी. आणि आजच्या स्पर्धेतील एक मोठी धावसंख्या जर का लागली कोण बनवली आहे तर ती सवारी टीम सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळतोय. फटका चांगला आहे, क्षेत्ररक्षक आहे परंतु फ्लाय होईल. डोक्याच्या वरून होतोय मात्र फरार सीमारेषा पार. धावा येतील पूर्ण इथे 4 4 4 चौकार. 53 धावा या चौकारानंतर येताना मात्र पाहायला मिळत आहेत. आणि अगदी टार्गेट केलंय की काय जणू टीम गोलंदाजी करत असताना वानरवाडी या टीमला त्याच प्रकारे आपल्याला पाहायला मिळालं. काही फटका चांगला आहे, क्षेत्ररक्षक आहे तिथे पण क्षेत्ररक्षकाच्या अवाकाच्या बाहेर अगदी अतिथी कक्षामध्ये अगदी आयोजक आमचे अमितराज चव्हाण आणि अध्यक्ष सचिनजी देसाई यांच्या मधोमधून भेदून जाणारा बॉल होतोय फरार सीमारेषा पार. धावा आल्यात मात्र पूर्ण इथे 4. आणि या चौकारानंतर धावफलकावरती धावा लागल्या जातात त्या 57 आणि 58 धावांची गरज. टॉस साठी यायचा इथे लगेच श्री गणेश इलेव्हन गणेशवाडी आणि रणवीर स्पोर्ट्स शेळकेवाडी दोन्ही कॅप्टन इथे उपस्थित आहेत. सुरेश पाटील साहेबांच्या शुभ हस्ते ते मात्र हा नाणेफेक घेतला जाईल. उत्तम पंच आणि उत्तम फिरकीचे जादूगार म्हणून ज्यांची ओळख आहे गोलंदाजी करत असताना. आणि ताळगावचे सुपरस्टार खेळाडू आणि क्रिकेट चाहते म्हणून ज्यांची ओळख आहे ते आदरणीय सुरेश पाटील सर यांचं इथे त्यांच्या शुभ हस्ते इथे मात्र हा टॉस घेतला जाईल. चला दोन्ही कॅप्टनला विनंती करेन इथे लगेच यायचं आहे. श्री गणेश इलेव्हन गणेशवाडी आणि रणवीर स्पोर्ट्स शेळकेवाडी. कॅप्टन प्लीज लगेच पाचारण करा.
चला इथून श्री गणेश इलेव्हन गणेशवाडी आणि रणवीर स्पोर्ट्स शेळकेवाडी. प्लीज मी आपणास विनंती करेन की आपण टॉस साठी यायचं आहे. पहिला बॉल पडायच्या अगोदर दोन्ही खेळाडूंना मी विनंती करेन आणि आपण चर्चा करत होतो इथे गुणलेखकांच्या भूमिकेमध्ये आमच्या समवेत हेमंत माने एक स्टार खेळाडू आणि त्यांच्याकडून गुणलेखकांचं काम इथे मात्र केलं जातोय. चला इथून टॉस घेतला जाईल. सुहास काशी आणि सुनील साळके. इथून पाहायला गेलं तर टॉस इथे मात्र घेतला जातो सुरेश पाटील साहेबांच्या शुभ हस्ते. टॉस इथे घेतला जातोय. एव्हरीग्रीन व्यक्तिमत्व सुनील साळके सर. नेहमीच चेहऱ्यावरती स्मित हास्य. इथून टॉस नाणेफेक झाली आणि टॉस जिंकलेला आहे गणेशवाडी टीमनं. निर्णय कळवायचा आहे. चला इथून प्लीज मी विनंती करेन निर्णय कळवायचा आहे सुहास क्षेत्रक्षण बरोबर जाण्याचा निर्णय इथून पाहायला गेला तर. आणि टॉस इथे झालाय. नेक्स्ट मॅच सेकंड इनिंग इथे मात्र चालू होईल. गरज आहे 58 धावांची. 57 धावा इथे जमवल्यात प्रथमतः फलंदाजी करत असताना श्री सद्गुरू बाबा महाराज वॉरियर्स सवारी टीमनं. गेम ऑन डिस्प्ले संघर्षाला सुरुवात होताना मात्र पाहायला मिळेल. गावागावांमध्ये हा संघर्ष कराड ग्रामीण क्रिकेट असोसिएशन क्रिकेटवरती प्रेम करणारे हा तालुका मात्र ओळखला जातो आणि प्रचंड प्रेम करणार त्यावरती ही चर्चा आपल्याला होताना पाहायला मिळेल. व्हॉट्सअपला घेऊन काढलं क्षेत्ररक्षक आहे तिथे पहिल्याच बॉल वरती चुकीला माफी नाही. देसी क्रिकेट तिथे मात्र पाहायला मिळालं. हाताला दिला चटका. बॉल होते फरार सीमा रेषा पार. धावा आल्यात मात्र पूर्ण येते 4 चौकार. आणि या 4 धावेनं मात्र इथे आत्मविश्वास फलंदाजी करणाऱ्या टीमचा मात्र वाढला. त्याच्यानंतर डॉट बॉल ते मात्र येताना पाहायला मिळते. क्लास आपल्याला गोलंदाजी करावी लागेल. इथून 58 धावा आहेत. थोडी फलंदाजी करावी लागेल. बॅटिंग ऑर्डर मजबूत आहे. तर त्या प्रकारे मात्र फलंदाजी होताना पाहायला मिळेल का? डेफिनेटली ताकदीचा वापर केला. क्षेत्ररक्षक आहे तिथे क्षेत्ररक्षकाच्या अवाक्याच्या बाहेर परत एकदा खराब क्षेत्ररक्षण होताना पाहायला मिळालं. त्याचा फायदा परिपूर्ण मात्र उचलला जाते आणि तोपर्यंत मात्र इथे धावा कंप्लीट केल्या जात आहेत. 3 धावा. आणि या 3 धावेनं धावफलकावरती धावा लागल्या जाते त्या 8 धावा. टार्गेट मोठा आहे परंतु टेनिस क्रिकेट आणि खास करून रबर बॉल मध्ये असे हे टार्गेट कमी पडताना पाहायला मिळत आहेत. बॉल चांगला बॉल परंतु वाईटचा निर्णय मात्र पंचाचा येताना पाहायला मिळेल. एक अतिरिक्त धाव मात्र जोडली जाईल. 9 धावा धावफलकावरती. सनी स्पोर्ट्स उडाले आयोजित लिजंड्स ट्रॉफी 2024 दमदार आयोजन आपण पाहतोय. आणखी एक बॉल तिथे परंतु तिथे क्षेत्ररक्षण अंतिम क्षणी मात्र पाहायला मिळालं. ऋषिकेश आहेत मात्र छोटे खेळाडू आणि त्यांच्याकडनं मात्र फील्ड केलं जातोय. ती आहे मिळालेली संधी आणि त्या संधीचं सोनं करणं खूप गरजेचं असतो. आणि लेझर क्रिकेटचे धडे सुद्धा ते घेत आहेत. सुरेश माटेकर याचे चिरंजीव आहेत. हा सुरेश माटेकर उपस्थित नाही आहेत टीम मध्ये. त्यांचं हे आगमन दुपारच्या नंतर आपल्याला पाहायला मिळेल जरूर. परंतु त्याचं काम इथे ऋषिकेश करताना पाहायला मिळत आहेत. पहा इथे आज पप्पा नसे तर पप्पा का हा राजकुमार मैदानामध्ये मात्र आपला डंका पेटवताना पाहायला मिळतोय. दोन्ही बॉल
ती सहजरित्या चांगल्या प्रकारे मात्र क्षेत्ररक्षण केले ऋषिकेश यांनी. आणि षटक क्रमांक पहिलं समाप्त झाले आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा लागल्या जाते आहेत त्या 13 धावा. आता इथून 12 बॉल मध्ये 45 धावांची गरज असणार आहे. थोडस कठीण असेल इथे, परंतु या कठीणाला सुद्धा सहजरित्या मात्र पूर्ण केलं जाईल का दीपक गोलंदाजी मार्गवरती सवारी टीम कडून. चांगला फटका ऑन साईडला घेऊन काढलाय सुरक्षक आहे तिथे ती फॉरवर्ड रिजन मध्ये अडवला जाईल. एक सिंगल असं घेतली जाईल आणि या सिंगल नंतर धावफलकावरती धावा लागल्या तर त्या 14 धावा. मोठी फटक्याची गरज आहे इथून पाहायला गेलं तर टीम बॅटिंग करत असताना वानरवाडी टीमला. आणि तसं मात्र होताना पाहायला मिळत नाहीये. एक दोन मोठे फटके आले तर कदाचित मॅच आता तिथे होऊ शकतोय. डेफिनेटली प्रयत्न चांगला आहे, क्षेत्ररक्षक आहे तिथे, प्रयत्नही तेवढा चांगला क्षेत्ररक्षण घेण्याचा रवी यांच्याकडून. आणि तोपर्यंत इथे कंप्लीट केल्या जाते 2 धावा. तर म्हणतात ना क्रिकेटमध्ये की कधी कधी ना तुमचा एखाद्या खेळाडूचा दिवस असतो. आज पाहायला गेलं तर रवी यांच्याकडनं चांगलीच फलंदाजी झाली आणि क्षेत्ररक्षणामध्ये पहा किती समर्पण. अगदी दूरवरचा प्रवास करत पूर्णपणे स्वतःला इथे झोकून दिलं होतं. परत एकदा बॉल रवी यांचाच पाठलाग करताना पाहायला मिळते आणि इथून या धावा सिंगल येताना पाहायला मिळतील. आणि प्रेशर आता जो क्रिएट झालाय ना, तो मात्र फलंदाजी करणारी टीम वानरवाडी टीमकडे. श्री सिद्धनाथ स्पोर्ट्स वानरवाडी टीमला मात्र काहीतरी वेगळं करावं लागेल. कारण स्ट्राईक रन रेट हा मात्र वाढताना मात्र पाहायला मिळतोय प्रति ओव्हर मागे. आणि प्रति बॉलचं आता समीकरण जर का पाहायला गेला तर या व्हाईट बॉल नंतर मात्र बदललं जाईल, कारण एक अतिरिक्त धाव मात्र जोडली जाईल. 18 इथे धावा धावफलकावरती आणि अजूनपर्यंत 40 धावांची गरज आहे. हा फटका चांगला आहे, परंतु टायमिंग तेवढा प्रॉपर मात्र पाहायला मिळाला नाहीये. आणि गोलंदाजांचंही समर्पण पहा, स्वतः मात्र तिथे जात आहेत, बॉल अडवतील. तोपर्यंत मात्र एकच धाव घेताना मात्र पाहायला मिळेल. आणि या एका धावेनं धावफलकावरती धावा लागल्या तर तिथे 19 धावा 19 रन बोर्ड. हा 4 बॉलचा खेळ आतापर्यंत झालाय. 6 बॉलचा खेळ 8 बॉलचा खेळ अजूनपर्यंत मात्र बाकी असणार आहे. फटका चांगला आहे, क्षेत्ररक्षक आहे तिथे, परंतु क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून बॉल झालाय फरार. मोठा फटका आलाय. 4 धावा मात्र इथे पाहायला मिळत आहेत. आणि या 4 धावेनं धावफलकावरती इथून धावा लागल्या जातात एकूण त्या 24 24 धावा 23 धावा. आता इथून येणारे बॉल असणार आहे ते 7. 35 धावांची गरज अजूनपर्यंत असणार आहे. स्पीड बॉल रिक्वायरच्या स्वरूपामध्ये धाव एक येताना पाहायला मिळेल. आणि षटक क्रमांक समाप्त झाले दुसरं. आणि 2 षटकानंतर धावफलकावरती धावा लागल्या जातात त्या 24 धावा. आता येणारे 6 बॉल आणि 34 धावांची गरज. तर इथून पाहायला गेलं तर 6 बॉल आणि 6 बॉल मध्ये विजयासाठी गरज असणार आहे ती 34 धावांची. आणि तोपर्यंत पाहायला गेलं तर व्हॉइस ऑफ कराड आणि कराडचा आपला आवाज, आपला हक्काचा आवाज आशिषजीत चोरगे सर यांचे इथे शुभागमन होताना पाहायला मिळतोय. त्यांना मी विनंती करेन की आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये यायचं आहे. अनेक स्पर्धांना आपला आवाज देऊन स्पर्धा रंगतदार करण्यामध्ये ज्यांची खासियत आहे ते आशिषजी चोरगे सर यांचे ते शुभागमन झाले. प्लीज आशिष चोरगे सर प्लीज यायचं आहे आपण. आज खेळाडूंच्या भूमिकेमध्ये मला पाहायला मिळत आहेत. काल हा फटका चांगला इथे मात्र पाहायला मिळाला, कारण या फटक्यामध्ये ताकद होती आणि धावा पूर्ण आल्या 6. आता
30 धावा इथे मात्र धावफलकावरती लागल्या जात आहेत. आपण चर्चा करू. हा खरा बॉल थोडासा मात्र इथे वाईट मात्र पाहायला मिळाला. रवी गोलंदाजी मार्क वरती आहेत. त्यांच्या फुलातून फलंदाजीनं हा स्कोर उभा राहिलाय. प्रितेशला पाहतो इथे फलंदाजीसाठी. लेफ्ट हँड बॅट्समन आहेत. हा फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक आहे तर त्यांनाही चकवा देत बॉल होतोय बाउंड्री लाईनच्या पलीकडे फरार. सीमारेषा पार. धावा आल्यात पूर्ण 4 आणि या 4 धावेनं 35 धावा धावफलकावरती इथे मात्र समीकरण बदलले गेले पहा इथे. आता इथून बॉल असणार आहे ते 4 आणि विजयासाठी गरज आहे ती 24 धावांची. समीकरण थोडस उघड आहे परंतु इथून प्रयत्न निश्चित केले जातात. कौतुक करावा लागेल इथे फलंदाज विजय यांचं. कारण चांगली फलंदाजी करताना पाहायला मिळतात इथे. षटकही त्यांनी हाताळला होता. त्याच्यानंतर आता इथून फलंदाजी चांगली साकारली गेली. तरी संघ पराभूताच्या मात्र इथे सावट त्यांच्यावरती घोंगवत असला तरी सुद्धा प्रयत्न सोडले नाहीये. आउटसाईडला फक्त इथे सॉफ्ट ड्राईव्ह मात्र केले आणि त्याच्यानंतर एक सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केला जातोय. तो येईपर्यंत 2 धावा सहजरित्या पूर्ण आणि त्याच्यानंतर डिक्लेअर झोन म्हणजे एकूण 3 धावा त्यांना मात्र पाहायला मिळतील आणि या 3 धावेनं धावफलकावरती धावा लागल्या जातात त्या 40 धावा. डेफिनेटली आणि आता आपण इथून पाहायला गेलं तर मॅच मध्ये परिपूर्ण 6 टीम मात्र गेम बनवलं गेलंय. रनआउटच्या स्वरूपामध्ये मात्र विकेट येईल की काय आणि ती संधी सोडून दिली कदाचित. मात्र त्यांना माहिती आहे की इथून उशीर होईल मॅचला. तीच काशीत आहे आणि त्यानंतर शेवटचा बॉल असेल. इथून चला मी विनंती करीन श्री गणेश इलेव्हन गणेशवाडी आणि रणवीर स्पोर्ट्स शेळकेवाडी हा होल्टेज ड्रामा. चला इथून मॅच आपल्याला पाहायला मिळेल. तयार राहायचंय दोन्ही टीम. चला मैदानाच्या जवळ या. क्लीन बॉल. रवीचा दिवस आहे मी म्हटलं होतं आणि रवी आज काय तरी खास करणार आणि शेवटच्या बॉलवरती मात्र इथे इष्टा उद्ध्वस्त केल्यात. फर्निचर बरखास्त डिस्ट्रॉय आणि बॅक टू बॅक डगआउट. ती बॉलवरती मात्र विकेट प्राप्त करत असताना आणि आपल्या टीमला विजयी साकार करू देत असताना रवी हे मात्र फलंदाज आणि क्षेत्ररक्षणाच्या भूमिकेमध्ये ऑलराऊंडर कामगिरी करत असताना मात्र पाहायला मिळत आहे आणि टीम इथे मात्र विजय साकार करतोय. आपला पहिल्या विजयाच्या दिवसातील टीम श्री सद्गुरू बाबा महाराज वॉरियर्स सवारी टीम सुरेश माटेकर आज अनुपस्थित आहेत आणि त्याची ही टीम आपल्याला पाहायला मिळतोय. श्री सद्गुरू बाबा महाराज वॉरियर्स सवारी टीम आणि मॅन ऑफ द मॅच ही मात्र इथे दिले जातोय श्री सद्गुरू बाबा महाराज वॉरियर्स सवारी टीमचा अष्टपैलू खेळाडू. आज सर्व फॉर्मॅट मध्ये चांगल्या प्रकारे मात्र खेळ ज्यांनी दाखवले ते रवी यांना मात्र इथे दिला जातोय सामनावीराचा पुरस्कार. अथर्व पाटील यांच्या शुभहस्ते मात्र हा सामनावीराचा पुरस्कार इथे मात्र दिला जाईल. चला इथून लगेच टीम मैदानामध्ये जायचं आहे. टॉस जिंकला होता रणवीर स्पोर्ट शेलकेवाडी